हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या महत्त्वपूर्ण सेशनमध्ये. आपण या ठिकाणी पेपर ॲनालिसिस आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बघणार आहोत जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट या संदर्भातल्या प्रश्नांच्या रिलेटेड. आता आपली 1 डिसेंबर रोजी झालेली राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये भूगोल आणि पर्यावरण या दोन्ही विषयावर जे काही प्रश्न आलेले होते त्याचे एक्सपेक्टेड आन्सर आणि ॲनालिसिस जे आहे हे आपण या सेशनच्या मार्फत इथे करणार आहोत, की ज्यामध्ये तुम्हाला अनेक साऱ्या गोष्टी ज्या आपल्या क्वेश्चन्स रिलेटेड आहेत त्याचे आन्सर्स, एक्सपेक्टेड आन्सर्स आपण या ठिकाणी बघतो आणि त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन जे आहे हे आपण या सेशनच्या मार्फत इथे इन डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, आता बघा काय असते की आता बऱ्याच जणांनी या ठिकाणी एक्झाम अटेम्प्ट केली आणि बऱ्याच जणांना असते की आता आयोगाची आन्सर की अजून आलेली नाहीये. बट ॲज पर ॲनालिसिस बेसिसवर तुम्हाला मी एक्सपेक्टेड आन्सर्स या ठिकाणी सांगणार, त्याचं डिटेल एक्सप्लेनेशनही सांगणार की ते आन्सर्स त्याचे का आहेत. ठीक आहे. सो आपण एक काम करूया, एक एक प्रश्न जो आहे हा व्यवस्थितपणे या ठिकाणी सुरुवात करूया आणि विशेष म्हणजे आपण जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट या दोन्ही विषयांचे प्रश्न जे आहेत हे या ठिकाणी जरा सविस्तर बघणार आहोत. ठीक आहे. राज्यसेवा प्रिलिम्स एक्झाम 2024 की जी आपली 1 डिसेंबर रोजी झालेली एक्झाम आहे, यामध्ये GS पेपर 1 मधले आपल्याला जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स या ठिकाणी बघायचे. सो सुरुवात करूया आपण मग या ठिकाणी. यामध्ये तुम्हाला प्रश्न होता की दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील म्हणजे युनायटेड स्टेट्स मधली सर्वात लांब नदी कोणती आहे, आणि या संदर्भात या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते असणार आहे मित्रांनो मिसिसिपी रिव्हर. मिसिसिपी ही सगळ्यात महत्त्वाची एक मोठी नदी आपण बघतो की जी आपल्याला एक लॉंगेस्ट रिव्हर सिस्टीम म्हणून बघता येणार आहे. लॉंगेस्ट रिव्हर सिस्टीम आहे जे की इन द युनायटेड स्टेट्स इफ, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की इफ कंबाईन विथ इट्स ट्रिब्युटरी द मिसुरी रिव्हर, म्हणजे ज्यावेळेस आपण मिसुरी आणि मिसिसिपी यांची, आता मिसुरी ही त्याची उपनदी आहे बट या दोघांची कनेक्टेड जर लांबी तुम्ही या ठिकाणी बघितली, कनेक्टिंग लांबी मिसिसिपी आणि मिसुरी या दोन्ही नद्यांच्या संदर्भामध्ये, तर ही अप्रॉक्सिमेटली 6275 किलोमीटर लांब येत असते. हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि यामुळे आपण म्हणू शकतो की मेकिंग द रिव्हर सिस्टीम इन नॉर्थ अमेरिका लॉंगेस्ट रिव्हर सिस्टीम आहे मिसिसिपी. ॲज अ एक्सपेक्टेड आन्सर आपण यामध्ये 100% हे बघतो की मिसिसिपी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आता बाकीच्या प्रश्नांमध्ये जर बघितलं तर कोलंबिया रिव्हर जी होती याची लांबी अप्रॉक्सिमेटली 2000 किलोमीटरच्या आसपास आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतो स्नेक रिव्हरची लांबी जी आहे ही 1735 किलोमीटर एवढी आहे. ठीक आहे. आणि जसं आपण बघतोय की ही कोलंबिया नदीची एक ट्रिब्युटरी म्हणून आहे, इट्स अ ट्रिब्युटरी ऑफ कोलंबिया रिव्हर. देन हडसन रिव्हर बघायला मिळते, तर हडसन रिव्हरची अप्रॉक्सिमेट लांबी जर बघितली तर ही आहे 507 किलोमीटर आणि त्यामुळे आपल्याला मिसिसिपी ही सगळ्यात लॉंगेस्ट या ठिकाणी बघायला मिळते. आता हडसन जी आहे ही वन ऑफ द फेमस रिव्हर आहे न्यूयॉर्क मधली, ही पण आपण गोष्ट या ठिकाणी लक्षात असू द्या. आणि जसं मी बोललो की या पहिल्या प्रश्नाचा आन्सर एक्सपेक्टेड जे आहे हे मिसिसिपी नदीच्या संदर्भात आहे. पुढचा प्रश्न होता मित्रांनो की खाली दिल्या, बघा काही प्रश्नांमध्ये काय असतं की आपल्याला काय विचारलेलं आहे ना त्या गोष्टींकडे आपला फोकस जो आहे हा आपल्याला जास्त ठेवावा लागतो. या ठिकाणी विचारलेलं होतं की कोणतं विधान चुकीचं आहे, रॉंग स्टेटमेंट काय आहे. आता यामध्ये रॉंग स्टेटमेंटमध्ये बघायला गेलं तर दिलेले आपल्याला पर्याय काय आहे, अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे, भारताची सागरी सरहद्द किनाऱ्यापासून 12 नॉटिकल मैल पर्यंत आहे, बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटं आहेत आणि भारताची पाकिस्तान व बांगलादेश बरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे. यामध्ये आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 की इंडिया हॅज अ नॅचरल लँड बॉर्डर विथ पाकिस्तान अँड बांगलादेश. हे यामधलं चुकीचं स्टेटमेंट आहे. आता ॲज इट इज आपल्याला माहिती आहे, आता एक एक स्टेटमेंट बघूया आपण. बघा लक्षद्वीप आयलँड हा एक तुम्हाला अरेबियन सी मध्ये बघायला मिळतो, त्यामुळे आपण म्हणतोय की हे करेक्ट स्टेटमेंट आहे. इंडियाज मॅरीटाईम बाउंड्री 12 नॉटिकल मैल फ्रॉम द कोस्ट लाईन, करेक्ट स्टेटमेंट आहे. कारण UNC ज्याला आपण युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी, ज्याला UNCLOS म्हटलं जातं, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ द सी, याच्यानुसार एखाद्या पर्टिक्युलर देशाची सागरी सीमा जर बघितली ही 12 नॉटिकल मैल पर्यंत असते त्याच्या बेसलाईन पासून. हेही स्टेटमेंट जे आहे हे बरोबर म्हटलं जाणार आहे. तिसरं स्टेटमेंट होतं अंदमान निकोबार आयलँड आर लोकेटेड इन अ बे ऑफ बेंगाल. तर हे तर सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे हे सुद्धा करेक्ट स्टेटमेंट आहे.
बट ज्यावेळेस आपण फोर्थ स्टेटमेंटला येतो तर इंडिया हॅज अ नॅचरल बॉर्डर विथ पाकिस्तान, हे चुकीचं आहे. वाईल इंडिया डज अ शेअर लँड बॉर्डर, भारताची सीमा जरी आपण पाकिस्तान आणि बांगलादेश बरोबर जरी बघत असलो, पण या ठिकाणी वापरलेली ही जी नॅचरल लँड बॉर्डर ही जी टर्म आहे ही आपल्याला या ठिकाणी मिसलीड करत असते. हे चुकीचं आहे या ठिकाणी, समजतंय. आता नॅचरल बॉर्डर कशाच्या माध्यमातून किंवा नॅचरल बॉर्डर ही टर्म काय रेफर करत असते? बॉर्डर टिपिकली रेफर्स टू द बाउंड्री फॉर्म बाय द नॅचरल फीचर्स. म्हणजे जी आता बघा नैसर्गिक सीमा म्हटलं म्हणजे जी नॅचरल गोष्टींनी तयार होईल, लाईक अ रिव्हर असेल, लाईक अ माउंटेन रेंज असेल, व्हॉट एव्हर इट इज, कोस्टलाईन असेल वगैरे. सो इंडियाज बॉर्डर विथ दिस कंट्री, म्हणजे भारताची जी सीमारेषा आहे पाकिस्तान सोबत आणि बांगलादेश सोबत जर बघायला गेले तर ही कम्प्लिटली पॉलिटिकल बाउंड्री आहे मित्रांनो, पॉलिटिकल. लक्षात आलं की ज्यामध्ये नॅचरल बाउंड्री ही टर्म जी या ठिकाणी यूज केलेली आहे ही थोडी मिसलीड करणारी आहे, कारण ही बाउंड्री आपली पॉलिटिकल बाउंड्री म्हणून बघितली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं आन्सर जे आहे हे ऑप्शन नंबर 4 आपण या ठिकाणी बघितलं की जे चुकीचं विधान आहे. देन आपण बघितलं पुढचा प्रश्न की पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम हा प्रभावीपणे राबवला जातो मित्रांनो. कोणता असा कार्यक्रम किंवा कोणते असे घटक आहेत या दिलेल्या पर्यायामधले? पहिला पर्याय दिला आहे भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण, दुसरा पर्याय दिलेला आहे राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ, तिसरा आहे मासेमारी बंदरांचा विकास आणि चौथा आहे मास बाजारपेठ. आणि आपल्याला विचारलंय की ह्या 4 ऑप्शन पैकी कोणते असे कार्यक्रम आहे की ज्या माध्यमातून मासेमारी विकास प्रभावीपणे राबवला जातो मित्रांनो. आता ह्या प्रश्नाचं जर करेक्ट आन्सर तुम्ही बघितलं तर ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे, कारण विधान ए, बी आणि सी हे बरोबर आहे. त्याचं कारण काय आहे ते सांगतो. द फिशरी सर्वे ऑफ इंडिया, ज्यामध्ये भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण, द फिशरी सर्वे ऑफ इंडिया इज अ की ऑर्गनायझेशन, ही एक महत्वाची संस्था आहे की जी काय करते, मासेमारीचे प्रमुख ठिकाणं एक्सप्लोर करण्याचं काम करते. एक्सप्लोरिंग फिशरी रिसोर्सेस इन इंडिया एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन. भारताचा जो EEZ क्षेत्र आहे, ज्याला एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन आपण म्हणतो, यामध्ये फिशरीज झोन जे आहेत हे एक्सप्लोर करण्याचं कार्य केलं जात असतं. आणि प्रोव्हाइडिंग व्हायटल डेटा, महत्वाचा डेटा जो असतोय मासेमारी करणाऱ्यांसाठी हा इथे प्रोव्हाइड केला जात असतो. त्यामुळे याचा संबंध आपण क्लिअरली म्हणू शकतो मासेमारी विकास कार्यक्रमासाठी प्रभावीपणे कार्य करतो. दुसरा आहे नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड. आता नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड प्लेज अ सेंट्रल रोल in promoting the integrated development of fisheries sector including infrastructure development. यामध्ये मासेमारी क्षेत्राला विकसित करणं आणि सोबत पायाभूत सुविधांचा विकास करणं आणि इन्क्लुडिंग मॉडर्न फिशिंग टेक्निक्स आणि फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करणं, यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी राबवली जाते ती राबवली जाते राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ, की ज्यालाच आपण नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड असं म्हणत असतो. त्यामुळे हेही विधान बरोबर आहे. पुढचं विधान आहे डेव्हलपमेंट ऑफ फिशिंग हार्बर्स. सो फिशिंग हार्बर्स आर इसेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर, ही एक पायाभूत सुविधा आहे ना, कारण आपण काय बघतोय, मासेमारीसाठी बंदरांचा विकास हे महत्वाचंच आहे की जेणेकरून मासेमारी विकास होईल. हार्बर डेव्हलपमेंट होणं म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी डेव्हलप होणं गरजेचं आहे. कारण का की फिशिंग वेसल्सला अँकर करण्यासाठी, मासेमारीसाठी तुम्हाला प्रमुख बंदर विकास होणं गरजेचं असतंय. बंदर चांगले असतील, जहाजं चांगले असतील, तिथे तुम्हाला मासेमारीचं क्षेत्र योग्य पद्धतीने डेव्हलप होत असतं. आणि या गोष्टींना मासेमारीचा डेटा कोण प्रोव्हाइड करतंय? पहिली संस्था, जसं मी तुम्हाला याच ठिकाणी सांगितलं, द फिशरी सर्वे ऑफ इंडिया. मार्केटिंग ऑफ फिश अँड असोसिएटेड इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. जर समजा बंदर व्यवस्थित असतील तर तिथे मार्केटिंग होऊ शकतं. मासेमारी केल्यानंतर त्या बंदरांपर्यंत हा सगळा जो माल असतोय हा आणला जात असतोय, त्याचं डेव्हलपमेंट जे आहे हे या ठिकाणी होत असतंय, मार्केटिंग होत असतंय. आणि ऑप्शन डी जो होता मीट मार्केटिंग. आता मीट म्हटलं म्हणजे मास हा एक अर्थ होतोय. मीट मार्केटिंग अनरिलेटेड टू फिशरीज, याचा फिशरीजशी संपर्क येत नाही, कारण मीट मार्केटचा विचार जर केला तर यामध्ये लाईव्ह स्टॉक, पोल्ट्री सेक्टर, फिशरीजचा यामध्ये समावेश होत नाही. यामध्ये प्राण्यांच्या मांस उत्पादनासंबंधित किंवा बाजारपेठा संबंधितचा हा मुद्दा येत असतो. म्हणून आपण बघितलं की ऑप्शन नंबर 3 जे आहे हे याचं बरोबर उत्तर असायला पाहिजे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आढळते? आता महाराष्ट्रामध्ये जलप्रणाली संबंधित जर बघायला गेलं तर आपल्याला अनेक साऱ्या गोष्टी, वृक्षाकार प्रणाली, समांतर प्रणाली, अनिश्चित प्रणाली आणि जाळीदार प्रणाली. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो की वरीलपैकी सर्व, ऑल ऑफ द अबोव आपल्याला हे बघायला मिळतात की हे सर्व प्रकार आपल्याला आढळतील. जसं की आता जसं आपण बघायला गेलो की डेंड्रिटिक प्रणाली, ज्यामध्ये आपण बघतोय की वृक्षाकार प्रणाली. वृक्षाकार प्रणाली काय असते बरं? की ज्या ठिकाणी एक ट्री पॅटर्न तयार होत असतो, हा आपल्याला बघायला मिळतोच. ट्री लाईक पॅटर्न वेअर स्मॉल स्ट्रीम्स जॉईन लार्ज रिव्हर. छोटे छोटे प्रवाह जेव्हा एका मोठ्या नदी प्रवाहाला येऊन अटॅच होतात, सो अशी ही रचना आपल्याला दिसते की ज्या वेळेला आपल्याला एकंदरीत पूर्ण असा एक वृक्षासारखा स्ट्रक्चर जो आहे, ज्याला आपण रँडम ब्रांचिंग मॅनर रिझेम्बलिंग अ ट्री ब्रांचेस, म्हणजे झाडाला जशा फांद्या असतात ना, त्या फांद्यांप्रमाणे हा स्ट्रक्चर डेव्हलप होत असतो. झाडाच्या फांद्यांचा स्ट्रक्चर असतोय त्याप्रमाणे आपल्याला ही रचना इथे डेव्हलप होताना दिसत असते. आणि महाराष्ट्रामध्ये हे फाउंड होतंय, मिळतोय कोणत्या ठिकाणी? दिस इज द मोस्ट कॉमन ड्रेनेज पॅटर्न स्पेशली इन अ एरिया ज्या ठिकाणी तुम्हाला होमोजिनस रॉक फॉर्मेशन होत असतंय, लाईक अ बेसॉल्ट अँड डेक्कन प्लॅटू. दख्खनच्या पठारी भागांमध्ये सुद्धा तुम्हाला अशा खडकाळ भागावर अशा प्रकारचा हा जो पॅटर्न आहे हा डेव्हलप होताना दिसत असतो. दुसरा आहे पॅरलल, समांतर प्रणाली. समांतर प्रणाली, स्ट्रीम फ्लो पॅरलल टू ईच अदर. नद्या ज्या आहेत या एकमेकांना समांतर दिसतात. कुठे दिसतील बरं या? सर सिंपल आहे, वेस्टर्न घाटमध्ये आम्हाला अशा या समांतर नदी प्रणालीचा स्ट्रक्चर जो आहे हा जनरली दिसून येत असतो. देन अनिश्चित प्रणाली, अनआयडेंटिफाईड किंवा ज्याला इनडेफिनेट ड्रेनेज सिस्टीम आपण म्हणू शकतो, की ज्याचा आपण असा काही पॅटर्न नसतोय किंवा एक नो क्लिअर ऑर्गनायझेशन आपण म्हणतो ऑफन ड्यू टू अनऑर्गनाइज्ड फ्लो. बरोबर की नाही? अनऑर्गनाइज्ड फ्लो आहे की असा एक कोणत्या विशिष्ट प्रकारचा पॅटर्न तुम्ही त्याला म्हणू शकतात असं तुम्हाला दिसणार नाही. ऑक्युअर्स इन अ एरिया विथ रिसेंट जिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑर पुअर डेव्हलप्ड ड्रेनेज सिस्टीम. ज्या ठिकाणी नदी प्रणाली ही व्यवस्थित विकसित होत नाही अशा ठिकाणी, अल्पविकसित भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी काही अलीकडेच भौगोलिक घडामोडी घडलेली असू शकेल अशा भागांमध्ये हे दिसून येणार. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर अनिश्चित प्रणाली ही तुम्हाला मोस्टली खडकाळ प्रदेशाच्या भागामध्ये दिसून येत असते. जसं बेसॉल्टचा भाग आहे आपल्याकडे, त्यामुळे असा एक स्पेसिफिक पॅटर्न राहील असं तुम्हाला दिसणार नाही. अशी ही ज्याला इनडेफिनिट ड्रेनेज पॅटर्न किंवा सिस्टीम त्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर ट्रेलिस ड्रेनेज पॅटर्न जर बघितला जाळीदार प्रणालीचा, a rectangular pattern where tributaries join the main stream at a nearly right angle. काही वेळेला तुम्हाला जसं जाळीदार प्रणालीचा एक भाग आपण म्हणू शकतो याला, ऑब्झर्व्ड इन अ रिजन वेअर हार्ड रॉक अँड सॉफ्ट रॉक अल्टरनेट. कठीण खडक आणि मृदू खडक ज्या ठिकाणी तुम्हाला आढळून येतो अशा ठिकाणी हा थोडा तुम्हाला बघायला मिळेल. सच ॲज अ एरिया विथ अ फोल्डेड स्ट्रक्चर किंवा फॉल्ट लाईन दिसेल तुम्हाला. आता महाराष्ट्रामध्ये पर्वतीय रांगा ज्या समांतर आहेत ना आपल्या, ठीक आहे, या पर्वतीय रांगांच्या समांतर असणाऱ्या रांगांमध्ये जसं आपण म्हणतोय गोदावरी आहे, त्याच्यानंतर भीमा आहे, कृष्णा आहे, तर या नद्यांच्या संदर्भात तुम्ही जर काही ठिकाणी पॅटर्न बघितला तर तुम्हाला दिसून येईल की त्या ठिकाणी तुम्हाला जाळीदार पॅटर्न दिसेल. पर्वत रांगांच्या दरम्यान तुम्हाला हा पर्वतावरून येणाऱ्या नद्यांमुळेही तुम्हाला तयार होताना दिसत असतो. असा हा पॅटर्न ज्याला ट्रेलिस पॅटर्न, जाळीदार प्रणाली आपण म्हणतो. त्यामुळे ऑल ऑफ द अबो हे करेक्ट आपले आन्सर्स आपण बघतो. नेक्स्ट क्वेश्चन होता, विखुरलेल्या वसाहतीचे खालील प्रमाणे वैशिष्ट्य आहेत. आणि यामध्ये विचारलेलं आहे की वरील विधानांपैकी कोणते वैशिष्ट्य हे बरोबर आहेत, म्हणजे कोणते विधानं हे बरोबर आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. इथे दिलेलं आहे आपल्याला ऑप्शन की डोंगराळ भागामध्ये गवताळ प्रदेश, दाट जंगलांचा प्रदेश या ठिकाणी प्राकृतिक आणि पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते का? येस, आढळते. या वसाहतींमध्ये विखुरलेली वसाहत म्हणजे काय? डिस्पर्स, लांब लांब असलेली रचना. आता लांब लांब असलेल्या रचनेमध्ये लांब लांब आहे म्हणजे एकाकी आहेत, बरोबर आहे की नाही? आणि त्यातल्या त्यात नदी, डोंगररांग, रस्ते, रेल्वे मार्ग यामुळे घरांचे समूह हे परस्परांपासून दूर अंतरावर असू शकतात, बरोबर आहे, असतात तिथे त्या पद्धतीची रचना. आता मैदानी भागामध्ये आणि सुपीकतेच्या भागामध्ये या वसाहती आढळतात
हे मात्र चुकीचं आहे. कारण बघा, या प्रश्नाचा करेक्ट आन्सर जर तुम्ही बघितलं तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3. आपल्याला काय विचारलेलं आहे, बरोबर कोणते आहेत. ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, सी बरोबर आहे, डी मात्र चुकीचं आहे. त्यामुळे ए बी सी बरोबर आहे हे आपण बघतो. कारण का की ज्या ठिकाणी सखल जमीन असेल तिथे दाट लोकवस्ती असते आणि दाट लोकवस्ती असेल त्या ठिकाणी जी पर्टिक्युलर घरांची रचना असते ती सुद्धा दाटी वाटीची असते. समजतंय? म्हणून डिस्पर्स सेटलमेंट जसं पहिले आपण बघितलं की त्यामध्ये पूर्णपणे डोंगराळ भागामध्ये, दाट जंगल भागामध्ये आपल्याला हे आढळणार. बट ज्या ठिकाणी सुपीक भाग येतो ना, तर या सुपीक भागामध्ये फोर्थ स्टेटमेंट बघा, दीज सेटलमेंट आर फाउंड इन अ प्लेन अँड फर्टाईल सॉइल. हे तुमचं इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. इनकरेक्ट हे चुकीचं स्टेटमेंट आहे. कारण डिस्पर्स सेटलमेंट आर नॉट कॉमन इन अ फर्टाईल प्लेन. सुपीक भागामध्ये तुम्हाला या सहजासहजी आढळून येणारच नाही. का? कारण त्या ठिकाणी तुम्हाला न्यूक्लिएटेड सेटलमेंट ड्यू टू द हाय ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटीमुळे, कारण सुपीक जमीन असेल तर शेती करण्याजोग्य भाग आहे आणि त्यामुळे सोशल इंटरॅक्शन बघितलं तर इथे जास्त गरजेचं असते. त्यामुळे इथे थोडी दाटी वाटीची वस्ती असते. हे तुम्हाला फर्टाईल एरियामध्ये दिसेल, तिथे तुम्हाला डिस्पर्स विखुरलेली जी वसाहत आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. हे प्रॅक्टिकली या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन दिलेला होता आपल्याला की खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. हे विचारलेलं आपल्याला, योग्य पर्याय निवडा. आता यामध्ये दिलेल्या विधानांचा विचार करूया. विधान आहे की 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची सर्वाधिक घनता ही मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये होती. आणि दुसरं विधान आहे की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या घनतेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक लागतो. हे आपल्याला दिलेलं आहे आणि यामध्ये विचारलेलं आहे आपल्याला की कोणते विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर, कुठे गेला कन्क्लुजन, हा ऑप्शन नंबर 4. मी म्हटलं अचानक इथे कन्क्लुजन माझं जे आहे ते कुठे गायब झालं. ठीक आहे, सो कन्क्लुजन मध्ये तुम्ही बघा ऑप्शन नंबर 4 हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. काय आहे? किंवा पहिलं विधान पण बरोबरच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मुंबई सब अर्बन डिस्ट्रिक्ट आहे की जो हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटीचा आहे, ज्याची घनता जास्त आहे. आता घनतानुसार जर सांगायचं झालं तर यामध्ये मी तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स पण दिलेला आहे. जे टॉपचे 5 आहेत त्यापैकी आपल्याला सिक्वेन्स आहे आणि मोस्टली मी तुम्हाला शिकवताना या गोष्टी ऑलवेज सांगत असतो. तुम्हाला माहित आहे या की टॉपच्या 5 पैकी तरी आपल्याला प्रश्न हे लक्षात घ्यायचा आहे की पहिला कोणता आहे आणि 5वा कोणता आहे. ठीक आहे, किंवा पहिलं सगळ्यात जास्त कोणाचा आणि सगळ्यात कमी कोणाचा आहे. सो अशा टाईपमध्ये जेव्हा काही गोष्टी आपण अभ्यासतो ना, तर त्याचे प्रश्न तुम्हाला जास्त बघायला मिळत असतात. समजतंय सर्वांना? याचा आपण इथे विचार करायचा आहे. आता यामध्ये बघा दुसरं जे काही स्टेटमेंट आहे तेही बरोबर आहे की कोल्हापूर डिस्ट्रिक्ट हा 5वा जास्त घनतेचा, मोस्ट डेन्सली पॉप्युलेटेड डिस्ट्रिक्ट आपण म्हणत असतो. आता मुंबईची घनता किती आहे मग? 20,925 पर्सन पर स्क्वेअर किलोमीटर. आणि हेच जर कोल्हापूरची घनता बघितली तर तुम्हाला बघायला मिळेल 504 पर्सन पर स्क्वेअर किलोमीटर. मग सर मुंबई प्रथम क्रमांकावर आहे, मुंबई सब अर्बन, मुंबई उपनगर हे पहिल्या क्रमांकावर, मुंबई शहर दुसऱ्या क्रमांकावर. आपल्याला प्रश्नामध्ये पण तसंच दिलेलं आहे बघा, दिसतंय? मुंबई शहर दुसऱ्या क्रमांकावर, ठाणे आहे तिसऱ्या क्रमांकावर, ठाण्याची घनता आहे 1157 पर स्क्वेअर किलोमीटर, पुण्याची घनता आहे 603 पर्सन पर स्क्वेअर किलोमीटर आणि 5व्या क्रमांकावर आहे 504 पर्सन पर स्क्वेअर किलोमीटर. सो यामध्ये आपल्याला हे दोन्ही विधानं जे आहेत या ठिकाणी दिलेल्या पर्यायानुसार दोन्ही विधानं बरोबर आहेत. ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट आन्सर यामध्ये येतंय. ओके, हा नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता हेतवणे हा जो प्रोजेक्ट आहे हा तुमचा रायगडमध्ये येतो मित्रांनो, हे लक्षात. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे हे तुमचं रायगडमध्ये आहे हे लक्षात घ्या. कारण हेतवणे हा एक मोठा महत्वपूर्ण इरिगेशन जलसिंचन प्रकल्प आहे की जो कम्प्लिटली रायगड जिल्ह्यामध्येच आहे. अँड धिस इरिगेशन प्रोजेक्ट्स याचा मुख्य ध्येय जो आहे, मुख्य लक्ष जे आहे त्याचं लक्ष आहे की इरिगेशनसाठी पाणी पुरवठा करणं,
ड्रिंकिंग पर्पजसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होणं अँड अदर नीड्स सराउंडिंग एरिया इन रायगड. रायगडच्या संदर्भात ज्या काही आवश्यक रिक्वायरमेंट्स असतील त्या पूर्ण करता यायला पाहिजे. यासाठी हा प्रोजेक्ट सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट डज नॉट, हातवणीचा प्रोजेक्ट जो आहे तिथे संबंधच नाहीये. सातारा जर बघितला हा वेस्टर्न भागामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतोय, बट नॉट असोसिएटेड विथ हातवणे प्रोजेक्ट. बीड इज ऑल्सो लोकेटेड इन अ मराठवाडा रिजन अँड डज नॉट हॅव हातवणे प्रोजेक्ट्स, इरिगेशन प्रोजेक्ट. सो हातवणे हा जो प्रोजेक्ट आहे हा ओनली अँड ओनली रायगड डिस्ट्रिक्टमध्ये आहे. त्याचं उत्तर रायगडच असणार आहे. ओके, हा एक थोडा डिसेंट क्वेश्चन होता तुमच्या सर्वांसाठी की चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. आणि यात ऑप्शन दिलेले आहे बांदर, घोगुस, तेलवासा आणि वणी. आता वणी हे जे आहे हे काही तुमचं चंद्रपूरमध्ये नाहीये. म्हणजे जर तुम्ही लोकेशन वाईज जर बघितलेलं असेल किंवा तुम्हाला जर माहित असेल तर वणी हे जे ठिकाण आहे चंद्रपूरमध्ये नाहीये. आणि म्हणून आपण जर बघायला गेलो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला काय आहे की कोणत्या ठिकाणी सापडतो असं विचारलेलं आहे ना. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 की ए, बी आणि सी बरोबर आहे. डी मात्र चुकीचं आहे. कारण बांदर इज रेकॉग्नाइज कोल मायनिंग लोकेशन. बांदर जो आहे हा कोल मायनिंग लोकेशन आहे चंद्रपूर मधला. घुगुस जो आहे इज वेल नोन फॉर कोल मायनिंग एरिया इन चंद्रपूर. हा सुद्धा चंद्रपूर मधला एक मुख्य कोल मायनिंग केला जाणारा घटक आहे जिथे तुम्हाला कोळशाच्या खाणी आढळतात. खनिज संपत्तीमध्ये मी तुम्हाला हा पॉईंट सांगितलेला आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खाणी जी आहेत या चंद्रपूरमध्ये कोळशाच्या संदर्भात दिसतील तुम्हाला. आणि यामध्ये आता टेक्निकली आयोगाने विचारलं की तिथल्या खाणींच्या संदर्भात सांगा की लोकेशन काय आहे. थोडा हा इनडेप्थ पार्ट झाला क्वेश्चनच्या रिलेटेड, हे आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे, कारण आतापर्यंत आपण असं डायरेक्टली एकदम टू द पॉइंट इन्फॉर्मेशनवर आपल्याला कधी विचारलेलं नव्हतं. आता आयोगाने आपल्याला एक हिंट दिली की बाबा इथून पुढे आता अशा प्रकारचे लोकेशन बेसिसवर काही गोष्टी असतील तर थोडा इनडेप्थ अप्रोच पण आपल्याला ठेवायला लागेल. मग यामध्ये घुग्गुस हे पण त्याचं करेक्ट आन्सर आहे. तेलवासा जर बघितला, तेलवासा ही पण तुम्हाला चंद्रपूरमध्ये असलेलीच एक कोल मायनिंग बघायला मिळणार आहे की जी महत्वाचा वाटा आहे, ज्या ठिकाणी खूप चांगल्यापैकी कोळसा आउटपुट येत असतो. आणि राहिला विषय वणीचा, तर वणी हा ऑप्शनच या ठिकाणी चुकीचा आहे कारण वणी इज लोकेटेड इन यवतमाळ डिस्ट्रिक्ट. त्यामुळे चंद्रपूरमध्ये त्याचा संबंधच नाहीये आणि दगडी कोळशाच्या रिलेटेड त्याचा चंद्रपूरचा संबंध नाही. त्यामुळे तो ऑप्शन तर असंही बाजूला निघणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे ए, बी अँड सी हे आपलं एक्सपेक्टेड आन्सर या ठिकाणी आपल्याला दिसतंय, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेलं होतं. राईट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला होता खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही. इथे विचारलेलं आहे कोणता गुणधर्म नाही. ठीक आहे. बरं, आता यामध्ये बघा विशेष म्हणजे जर तुम्ही बघितलं तर एकाच खडकाच्या थरामध्ये अनेक आकाराचे कण संघटित असतात. जलजन्य खडकाचा अर्थ आहे स्तरित खडक किंवा गाळाचा खडक किंवा जलजन्य खडक, म्हणजे सिमिलर नाव आहेत त्याला जलजन्य खडकाला, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेडिमेंटरी रॉक म्हणत असतो. आणि यामध्ये कोणता त्याचा गुणधर्म नाही म्हणजे कोणता त्याचा कॅरेक्टरिस्टिक नाही हे विचारलेलं आहे. तर आपल्याला या प्रश्नाचा करेक्ट आन्सर जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 2 की द रॉक आर ह्यूज अँड हार्ड. म्हणजेच खडक जो आहे हा मोठ्या आकाराचा असतो आणि कठीण असतो. आता गाळाचे खडक हे कठीण नसतात. गाळाचे खडक जे असतात ना हे जास्त कठीण नसतात. ही त्याची प्रायोरिटीची गोष्ट आहे. हा मात्र जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये पहिली गोष्ट पार्टिकल्स जे असतात मेनी साइज आर ऑर्गनाइज्ड इन अ सिंगल रॉक लेयर. एकाच खडकामध्ये अनेक प्रकारचे पार्टिकल्स, काही छोटे कण, काही मोठे कण, काही थोडे लार्ज साइजचे, म्हणजे मल्टिपल टाइप्स ऑफ पार्टिकल्स तुम्हाला त्यामध्ये आढळतील. त्यामुळे हे स्टेटमेंट तर बरोबर आहे. द रॉक आर ह्यूज अँड हार्ड हे मात्र चुकीचं आहे, हे इनकरेक्ट आहे. कारण हे तुमचे ह्यूज नसतात आणि हार्ड पण नसतात कम्पेअर टू ऑदर. मग आता ऑदर म्हणजे कोणते? इग्नियस रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक. बरोबर की नाही. जे लावा रसापासून तयार झालेले मेटामॉर्फिक तर हे रूपांतरित खडकाचा प्रकार आहे. मात्र सेडिमेंटरी रॉक आपल्याला दिसतो की जो कम्प्लिटली गाळ जमा झाल्यानंतर कंप्रेशन किंवा त्याचं सिमेंटेशन होत असतं, म्हणजे जेव्हा त्याच्यावर दाब पडतो आणि तो एकसंग होत असतो त्यावेळेस तो खडक निर्माण होतो.
परंतु तो एकदमच जास्त स्ट्रॉंग नसतोय हे आपल्याला बघायचंय. दे आर रिलेटिव्हली सॉफ्ट अँड ब्रिटल. सॉफ्ट असतो, ठीक आहे, वालूजन्य असतोय किंवा ज्याला आपण वालुकाश्म म्हणू शकतो असा हा खडक असतोय. सो त्यामुळे आपल्याला दिसतंय की हा जो ऑप्शन आहे हा चुकीचा आहे. आणि बाकी तर 2 तेही बरोबर आहे, कारण फॉसिल्स आढळतात. गाळ जेव्हा दाबला जातो किंवा गाळ जेव्हा जमा होत असतो, तर गाळ जमा होत असताना त्यामध्ये अनेक सारे काही फॉसिल्स घटक जे आहेत हे इथे आपल्याला जमा होताना दिसत असतात. सो सेडिमेंटरी रॉक ऑफन कंटेन फॉसिल्स बिकॉज दे फॉर्म फ्रॉम द अक्युमुलेशन ऑफ सेडिमेंट्स. गाळ जमा होतो आणि त्यावेळेस काही ऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स त्यामध्ये ऍड होतात म्हणून आपल्याला हे दिसतंय. आणि रॉक्स आर सॉफ्ट ॲज दे विअर आउट क्विकली, म्हणजे त्याचं झीजही लवकर होत असते. त्याचं अपक्षय जो आहे, क्षरण कार्य जे आहे हे या गाळाच्या खडकांचं एकदम फास्ट होत असतंय, लवकर होत असते. हा यामधला एक मेन मुद्दा लक्षात ठेवा. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की खालीलपैकी सखोल उदरनिर्वाह शेतीचं वैशिष्ट्य नाही असं कोणतं आहे की जे वैशिष्ट्य नाही आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, उदरनिर्वाह शेती म्हणजे ज्याला इंटेन्सिव्ह सबसिडन्स ॲग्रिकल्चर म्हटलं जात असतं. म्हणजे काय अर्थ होतो, आता बघा सखोल लागवड होते का, आता मग आपल्याला काय विचारले ते महत्वाचं आहे. उदरनिर्वाह शेतीचं वैशिष्ट्य नाही, सखोल लागवड होते हे वैशिष्ट्य आहे. शेतीला पशुपालन हे पूरक व्यवसाय आहे. शेतीचा आकार विस्तृत नसतो हे मात्र इथे महत्वाचं आहे. उदरनिर्वाह शेती ही मोठी नसते ना, ही छोटी असते, बरोबर की नाही, छोटी साईज असते. हा, आणि एक विशेष आहे की दर हेक्टरी उत्पादन त्याचं जास्त येतं. या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी ओनली. कारण ज्यावेळेस तुम्ही उदरनिर्वाहाची शेती बघतात तर त्यामध्ये सखोल लागवड केली जात असते, बरोबर की नाही, इंटेन्सिव्ह कल्टिवेशन असतं त्यामध्ये. सोबत त्याच व्यवसायाला म्हणजे शेतीच्या त्या छोट्या जमिनीशी निगडीत आपण अजून जोड व्यवसाय म्हणून पशुपालनही केलं जात असतं. आणि त्यामध्ये विशेष म्हणजे दर हेक्टरी पर हेक्टरी उत्पादकता ही जास्त असते, कारण जमीन छोटी असल्यामुळे लागवडही थोडीशी जवळ होत असते. आणि त्याचाही एक इम्पॅक्ट होतो की तुमची हेक्टरी उत्पादकता तिथे जी आहे ही जास्त येत असते. समजते. इंटेन्सिव्ह कल्टिवेशन इज द करेक्ट पॉइंट. ॲनिमल हजबंड्री इज ऑल्सो अ करेक्ट पॉइंट. But vast size of farm is the incorrect point. Intensive subsistence agriculture is typically practiced on a small land holding. छोटी जमीन ज्यांच्याकडे असते ना त्या ठिकाणी हा सखोल शेतीचा पर्याय जो आहे हा आपण निवडलेला बघतो. उदरनिर्वाहाची शेती आपण बघत असतो. अँड प्रायमरी सपोर्ट्स द फार्मर्स फॅमिली. बिझनेस पर्स्पेक्टिव्हने उत्पादन मिळवणं हा त्यामागचा हेतू नाहीये. इथे फक्त उदरनिर्वाह करणं हा त्यामागचा पर्स्पेक्टिव्ह आहे. कळतंय, यामध्ये कमर्शियल फार्मिंग हा त्याचा पर्स्पेक्टिव्ह नाहीये. ठीक आहे. हा, सो मॅक्झिमम यील्ड, आता याच्यातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवलं जाणं हे या ठिकाणी जास्त प्रेफरेबल असतंय. याकडे जास्त फोकस ठेवला जातो की ज्या छोट्या जमिनीतून मॅक्झिमम आउटपुट आला पाहिजे. सो मॅक्झिमम यील्ड प्रोडक्शन पर हेक्टर, हेक्टरी उत्पादकता इथे जास्त आली पाहिजे, याकडे विशेष फोकस केला जातो, हे आपण लक्षात ठेवूया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला होता की भारतातील जनगणना वर्ष आणि मृत्यूदर यांच्या योग्य जोड्या लावा. इंटरेस्टिंग क्वेश्चन होता मित्रांनो हा, आणि लिटरली या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे, जे की आहे ऑप्शन नंबर 1च, की जो सिक्वेन्स आहे तोच आहे. जसं की करेक्ट मॅच काय आहे की 1981 मध्ये, आता आपल्याला हा जो पॉइंट आहे हिस्टोरिकल डेथ रेट आहे, म्हणजे काय, मृत्यूदराच्या संबंधित प्रश्न होता आपला हा. जनगणना वर्ष आणि त्यावेळेस असलेला मृत्यूदर. मृत्यूदर हा दर हजारी असतो, म्हणजे दर 1000 एका विशिष्ट भागामध्ये विशिष्ट कालखंडात एका वर्षामध्ये 1000 लोकसंख्येमागे मृत्यू होणाऱ्यांची संख्या, मग त्याला मृत्यूदर म्हणतो ना आपण, डेथ रेट म्हणतो आपण त्याला. हा डेथ रेट कसा आला मग, 1981 मध्ये 15 प्रति 1000 व्यक्ती होता. 1991 मध्ये 11 प्रति 1000 व्यक्ती होता. 2001 मध्ये बघितलं तर 8 प्रति 1000 व्यक्ती होता. आता आपल्याला माहित आहे की मृत्यूदर हा असाही घटत्या दरामध्ये आपल्याला दिसतोय, राईट. 2011 मध्ये मात्र 7 प्रति 1000 व्यक्ती आपल्याला हा मृत्यूदर दिसून येतो. सो हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे यामध्ये,
लक्षात आलं की तुम्हाला सिक्वेन्सनुसारच तो क्रम दिलेला होता, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. कारण मृत्यूदर हा कालानुक्रमानुसार जर बघायला गेलो तर आपल्याला हा घटतानाच दिसतोय आणि हे याचं करेक्ट आन्सर सुद्धा आहे. आलं लक्षात सर्वांना? ओके. नेक्स्ट आपल्याला प्रश्न होता, खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही? कोणता नाहीये? नागरी वसाहतीचा आकृतिबंध नाहीये. तुम्हाला मी हा सुद्धा पॉइंट शिकवलेला आहे, विथ डायग्राम शिकवलेला होता, राईट? चेकबोर्ड पॅटर्न हा नागरी वसाहतीमध्ये येतो. वर्तुळाकार पॅटर्न हा नागरी वसाहतीमध्ये येतो. रेषाकृती पॅटर्न हा सुद्धा नागरी वसाहतीमध्ये येतो, बट डिस्पर्स पॅटर्न हा नागरीमध्ये येत नाही. सो याचं उत्तर आहे डिस्पर्स्ड पॅटर्न. लक्षात आलं? डिस्पर्स. चेकबोर्ड म्हणजे जसं आपण स्क्वेअर पॅटर्न मध्ये बघतो ना, चेक्स बोर्ड कसा असतोय, चेस खेळतो आपण, चेकबोर्ड पॅटर्न त्या पद्धतीने, बरोबर की नाही? मग कॉमन फीचर आहे अर्बन सेटलमेंट मध्ये, कारण तो ऑर्गनाइज पॅटर्न आहे, बरोबर की नाही? ऑर्गनाइज पॅटर्न जसं चंदीगड असेल, न्यूयॉर्क असेल, या ठिकाणी तुम्हाला मोस्टली दिसतो. सर्क्युलर पॅटर्न हा सुद्धा एक आपण म्हणू शकतोय की एक पॉप्युलर पॅटर्न आहे की सेंट्रल पॉइंटमध्ये एक काही महत्वाचं ठिकाण असतंय. एखादं टेम्पल असेल, एखादं मार्केट असेल, एखादं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस असेल, गव्हर्नमेंट ऑफिस असेल, बरोबर की नाही? जसं की दिल्लीचं एखादा कनॉट प्लेस आपण म्हणू शकतो. आणि मग बाकी त्याच्या अवतीभोवती तुम्हाला दिसेल की वसाहती तयार होत असतात सर्क्युलर पॅटर्नमध्ये, बरोबर की नाही? मग हे तर शहरी भागाचं वैशिष्ट्य झालं. हा मात्र सर डिस्पर्स जर बघितलं तर हे प्रायमरीली तुम्हाला दिसणार आहे टिपिकली रुरल नेचरमध्ये, ग्रामीण भागामध्ये हे जास्त दिसून येईल, की जिथे तुम्हाला एकदम विखुरलेल्या स्वरूपामध्ये लांब लांब घरांची रचना बघायला मिळत असते. हाऊसेस आर स्कॅटर्ड ओव्हर द लार्ज एरिया. मोठ्या भूभागावर घरांची रचना ही जवळ नसते, लांब लांब असते एकदम. आणि हे मोस्टली तुम्हाला डोंगराळ भागामध्ये दिसेल, जंगल भागामध्ये दिसेल, शेतीमध्ये तुम्हाला घरांची रचना दिसेल. त्याला डिस्पर्स म्हटलं जात असतं, विखुरलेली. आणि लेनर पॅटर्न ज्याला रेषाकृती रचना म्हणतो, हे तर तुम्हाला एकदम रोडच्या बाजूला, नदीच्या बाजूला, किनारी प्रदेशाच्या बाजूला, हायवेच्या बाजूला असलेली समांतर प्रणाली घरांची दिसून येते. एकामागोमाग एक अशी समांतर पट्ट्यांची रचना दिसते, त्याला समांतर रेषाकृती रचना असं आपण या ठिकाणी बघतो. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते 3 आहे. देन आपण बघतो पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत? आता ऑलरेडी महाराष्ट्राचा देशामध्ये 2रा क्रमांक लागतो, बरोबर आहे. घनता प्रति स्क्वेअर किलोमीटर 365 व्यक्ती प्रति स्क्वेअर किलोमीटर भारताच्या बाबतीत तर बरोबर म्हणता येईल का? ते महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणता येईल. सो बरोबर आहे सर, महाराष्ट्राच्या बाबतीत बरोबर आहे. साक्षरता 82.91, लिंग गुणोत्तर 925 आहे. सो ऑल ऑफ द अबो हे करेक्ट आहे. कारण आता बघा, पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये बघितलं तर महाराष्ट्र हा 2रा येत असतोय, कारण उत्तर प्रदेश हा आपल्याला पहिला बघायला मिळतो लोकसंख्यानुसार. सर डेन्सिटी, महाराष्ट्राची जर डेन्सिटी ॲज पर 2011 नुसार जर बघितली, जे की आपल्याला दिलेलं आहे 2011च्या जनगणनेनुसार जर बरोबर विचारलेलं आहे, तर महाराष्ट्राची घनता 365 व्यक्ती प्रति स्क्वेअर किलोमीटर आहे. देन लिटरसी रेट, साक्षरता दर 82.91% आहे, बरोबर आहे, ज्यामध्ये आपल्याला सिग्निफिकंट प्रोग्रेस, चांगल्यापैकी शिक्षण प्रगती दिसून येते. आणि अजून विशेष म्हणजे लिंग गुणोत्तर हे 925 आहे. सो ॲक्युरेट आहे आणि त्यामुळे आपण म्हणतोय की हे सगळे विधानं जे आहेत हे बरोबर आहे आणि या प्रश्नाचं योग्य आन्सर जे आहे हे वरीलपैकी सर्व बरोबर हे आपल्याला एक्सपेक्टेड बघायला मिळत आहे. क्लिअर आहे सर्वांना? देन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन होता, खालीलपैकी सिंधू नदीची उपनदी कोणती नाही? खूप सोपा प्रश्न होता हा, कारण आपल्याला माहिती आहे सिंधू नदीच्या उपनद्यांच्या संदर्भात जर बघितलं तर झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. शोन नदी जी आहे किंवा सोन नदी जी आहे ही आपल्याला गंगा नदीची उपनदी बघायला मिळते मित्रांनो. कारण बघा, जर आपण बघितलं हिमालयातल्या इतर ज्या काही नद्यांच्या रचनेमध्ये, आता जसं मी सांगितलं तुम्हाला की सोन नदी हा त्याचा एक विपरीत पर्याय आपल्याला दिसतोय, बरोबर. चिनाब त्याची उपनदी आहे, बियास आहे. सोन जी आहे ही इंडसची नसून
गंगा नदीची ट्रिब्युटरी आहे मित्रांनो, गंगा नदीची. त्याच्यामुळे हा एकमेव पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. बाकी मात्र चिनाब सिंधूचीच उपनदी आहे, बियास आहे, रावी पण आहे, म्हणजे झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, आणि बाकी इतर बघितल्या तर श्योक, झास्कर आणि हुंजा हे पण तुमची उपनदीच आहे. ऑदर ट्रिब्युटरीज आहे ज्या सिंधूच्या आहेत, पण मात्र सोन जी आहे ही त्याची ट्रिब्युटरी नाहीये, हे आपण लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसतोय की देश आहेत आणि राष्ट्रीय उद्यानं आहेत त्या देशांमध्ये, बरोबर आहे की नाही. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर भारत, इक्वेडोर, USA आणि ऑस्ट्रेलिया याचे करेक्ट आन्सर जर तुम्ही बघितलं ना तर 3 आहे. कारण यामध्ये जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये आपल्याला जिम कॉर्बेट नॅशनल पार्क बघायला मिळतो. इक्वेडोरमध्ये बघितलं तर गॅलापागोस तुम्हाला बघायला मिळतोय. USA मध्ये बघितलं तर ग्रँड कॅनियन आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये बघितलं तर ग्रेट बॅरियर रीफ आहे. जगाच्या भूगोलासंदर्भात काही गोष्टी प्रॅक्टिकली जर तुम्ही बघितलेल्या असतील तर या प्रश्नाचं सहज सोप्या पद्धतीने उत्तर देता आलं असतं, किंवा याच्यातले 1-2 पर्याय जरी माहिती असतील तुम्हाला तरी उत्तर. आता ऑस्ट्रेलिया तुम्हाला माहित आहे की तिथे ग्रेट बॅरियर रीफ आहे, USA मध्ये ग्रँड कॅनियन आहे, इंडियामध्ये जिम कॉर्बेट आहे, तरी सुद्धा तुम्ही यामध्ये उत्तर जे आहे हे चॉईस करून काढू शकले असते, बरोबर काढू शकले असते. सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते आपल्याला दिसतंय ऑप्शन नंबर 3 हे याचं बरोबर ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. बरोबर, 1, 3, 2 आणि 4. 1, 3, 2 आणि 4 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. आणि ऑलरेडी ह्या रिलेटेड तुम्हाला आता जिम कॉर्बेट जे आहे आपल्या भारतामध्ये उत्तराखंडमध्ये बघायला मिळतं आणि फेमस फॉर अ टायगर कन्झर्वेशन एफर्ट्स, टायगर प्रोजेक्टसाठी हा आपल्याला फेमस असलेला जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हा बघायला मिळत असतो. हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे हे इथे लक्षात घ्या. देन नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतो. आता जे क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत ते तुमचे भूगोलाचे प्रश्न आहेत. आता इथून पुढे जे आपण प्रश्न बघणार आहोत हे तुमचे पर्यावरण संदर्भातले काही प्रश्न बघूया. हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे, या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा हा समर्थन देत असतो, या संदर्भात आपल्याला हा प्रश्न होता. आता या संदर्भात जर बघितलं तर उच्च उंचीवरील झाडांमध्ये वलय, हिमनदीची प्रगती आणि माघार, हिमनदी तलावांमध्ये गाळ साठतो आणि वरीलपैकी सर्व. सो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर जे की जे समर्थन देणारे पुरावे आहेत तर हे ऑल ऑफ द अबो आहेत, म्हणजे सगळ्याच्या सगळे या गोष्टींना पुरावा देतात, सगळे या गोष्टींना समर्थन देतात की ज्यानुसार आपल्याला बघायला मिळत असतोय की ट्री म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतोय की झाडांना असलेलं वलय जे असतं, समजतं, झाडांना असलेलं जे वलय आपल्याला बघायला मिळतं की ज्याला डेंड्रोक्रोनॉलॉजी म्हटलं जात असतं. डेंड्रोक्रोनॉलॉजी हा शब्द लक्षात ठेवा की ट्री रिंग्स जे असतात याला डेंड्रोक्रोनॉलॉजी म्हटलं जात असतं. प्रोव्हाइड रेकॉर्ड ऑफ अ पास्ट क्लायमेट कंडिशन, ज्यावरून तुम्हाला मागच्या हवामानाचा एक अंदाज घेता येत असतो. द थिकनेस ऑफ ट्री रिंग्स रिफ्लेक्ट चेंज इन अ टेम्परेचर अँड प्रेसिपिटेशन. झाडांच्या या वलयाच्या माध्यमातून तुम्हाला तिथल्या तापमानाचा, तिथे झालेल्या पर्जन्याचा याचा एक सारासार अंदाज लावता येत असतो. विच आर इन्फ्लुएन्स्ड बाय द क्लायमेटिक शिफ्ट, म्हणजे जे काही हवामानामध्ये बदल झाले त्याचे बदल तुम्हाला या झाडांच्या वलयावरून काढता येत असतात, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लावता येत असतो. ग्लेशियल ॲडव्हान्सेस अँड, ज्याला रिट्रीट्स म्हणू शकतो आपण. ग्लेशियल एक्सपांड ड्युरिंग द कोल्ड पिरियड अँड रिट्रीट ड्युरिंग द वॉर्मर पिरियड. आता बर्फाच्छादित प्रदेशाची वाढ होत असते ज्यावेळेस आपण म्हणू शकतो थंड हवामान असतं, आणि ते कमी होत असते ज्यावेळेस उष्ण हवामान होत असतं. अँड दीज पॅटर्न आर जिओलॉजिकल एव्हिडन्स ऑफ नॅचरल क्लायमेट चेंज ऑक्युरिंग ओव्हर द थाउजंड्स. हजारो वर्षा अगोदर पासून होणारा हा जो बदल आहे हा काही चिन्ह निर्माण करत असतो. ठीक आहे, आणि ज्यावरून आपल्याला हवामानाच्या बदलाचा एक अंदाज लावता येतो, कारण तो भूवैज्ञानिक पुरावा आहे, बरोबर की नाही, की ज्याला एक आपण जिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणून यूज करतो. बरं सर, सेडिमेंट डिपॉझिशन इन अ ग्लेशियल लेक्स, ऑब्व्हियसली हा पण एक आपल्याला पुरावा दिसत असतो की लेयर्स ऑफ सेडिमेंट. कारण बघा, एखाद्या तलावामध्ये जेव्हा गाळ जमा होतो तर तो वेगवेगळ्या स्वरूपाचा गाळ होतो, आणि वेगवेगळ्या स्वरूपाचा असलेला हा जो गाळ आहे
हा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने जमा होत असतो, की जो वेगवेगळ्या क्लायमेटिक कंडिशनमुळे वेगवेगळ्या स्वरूपाचा इरोजन पद्धतीने झालेला असतो. दीज लेयर्स कॅन इंडिकेट चेंज इन अ टेम्परेचर, आईस मेल्टिंग पॅटर्न अँड अदर क्लायमेटिक इव्हेंट्स. सो ऑल दिस 3 पॉइंट्स, हे सर्व 3 घटक महत्वाचे आहेत की ज्यातून आपल्याला हे समजतं की क्लायमेट कंडिशन्स कशा पद्धतीने चेंज होत गेलेले आहे आणि यामध्ये कसा बदल झालेला आहे. म्हणून ऑल ऑफ द अबो हे करेक्ट आन्सर आपल्याला दिसतंय. देन पुढचा प्रश्न आहे, जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान दिलेलं आहे की तांदळाच्या लागवडीसोबत अवायुजीवी ज्याला अनएरोबिक मिथेनचं उत्सर्जन होतं आणि जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा अधिक वापर केला जातो तेव्हा मृदेमध्ये नायट्रस ऑक्साईडचं उत्सर्जन होतं. काय वाटतं बरं हे दोन्ही विधानांच्या संदर्भामध्ये? दोन्ही विधानांचा जर तुम्ही टेक्निकल विचार केला तर यामध्ये बोथ जे आहेत करेक्ट बघायला मिळेल. बोथ ए अँड बी हे करेक्ट आहे. कारण एनएरोबिक म्हणजे अवायुजीवी जर आपण उत्सर्जन बघितलं अवायुजीवी, तर हे उत्सर्जन म्हणजे ज्याला एनएरोबिक मिथेन इज इमिटेड विथ राईस कल्टिवेशन. ज्यावेळेस भात शेती केली जात असते त्यावेळेस राईस पॅडीज आर सिग्निफिकंट सोर्स ऑफ मिथेन. भात लागवड केली जात असताना मिथेनचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. आणि हे कशा पद्धतीने होतंय? ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजनमुळे एनएरोबिक कंडिशन्स मध्ये हे होताना दिसतं. इन अ फ्लडेड राईस फील्ड ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. इथे ज्यावेळेस सेंद्रिय घटांचं विघटन होत असतं त्यावेळेस ऑक्सिजनचा ॲब्सेन्स असताना त्यावेळेस एनएरोबिक कंडिशन्समुळे ज्याला आपण म्हणू शकतो की मेथोजेनिक बॅक्टेरिया जो असतो तर यामुळे आपल्याला मिथेनचं उत्सर्जन होतं. मिथेन इज अ पोटेंट ग्रीन हाऊस गॅस. लक्षात ठेवा, हवामान बदलासाठी कारणीभूत असणारा हा एक पोटेंट गॅस आहे जो की ग्लोबल वॉर्मिंगसाठी मेन इश्यू ठरत असतोय. आणि दुसरा एक पॉइंट येतो, दुसरं विधान होतं की व्हेन नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्स आर यूज, नायट्रोजन युक्त खतांचा वापर केला की नायट्रस ऑक्साईड जे आहे हे मृदेमध्ये मिक्स होत असतं. ऑब्विसली ही पण एक सेम थिंग आहे की नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर वापरले सच ॲज युरिया अँड अमोनियम नायट्रेट, सो ते नायट्रोजन ऑक्साईड रिलीज करत असतात की जे मायक्रोबायल प्रोसेस चालू असते ना नायट्रिफिकेशनची किंवा डिनायट्रिफिकेशनची, तर त्यावेळेस आपल्याला हे मिक्स होताना दिसेल. अँड नायट्रस ऑक्साईड इज ग्रीन हाऊस गॅस विथ अ ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. म्हणजे हा जो नायट्रस ऑक्साईड मी तुम्हाला बोलतोय ना हा सुद्धा ग्रीन हाऊस गॅस म्हणून कारणीभूत आहे, ज्याची क्षमता ग्रीन हाऊस गॅस म्हणून कारणीभूत ठरत असताना ग्लोबल वॉर्मिंगसाठी कार्बन डायऑक्साईडचा जेवढा परिणाम होतो ना त्याच्यापेक्षा 300 टाइम्स जास्त परिणाम या नायट्रस ऑक्साईडमुळे होत असतो. सो हा सुद्धा त्यामधला एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण बघतो की जागतिक तापमान वाढीच्या संदर्भामध्ये हे दोन्हीही विधानं जे आहेत हे बरोबर आहेत. एक आहे मिथेनच्या संदर्भामध्ये, दुसरा आहे नायट्रस ऑक्साईडच्या संदर्भामध्ये. ओके, दुसरा पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचं मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरच्या संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च याला सफर ही एक नावाची संस्था आपल्याला किंवा या सफरची स्थापना कोणत्या 4 शहरांमध्ये केली असं विचारलेलं आहे. आणि ते 4 शहरं जे आहेत मित्रांनो, दिल्ली, पुणे, अहमदाबाद आणि मुंबई हा आपल्याला ऑप्शन बघायला मिळतो. लक्षात आलं? हा एक ऑप्शन आहे. आता सफर जी आहे सफरचा फुल फॉर्म इथे आहे बघा, लक्ष द्या. कदाचित नेक्स्ट टाइम सफरचा फुल फॉर्मवर पण प्रश्न येऊ शकतो बरं का, म्हणून लक्षात असू द्या. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च. SAFER is an initiative by Ministry of Earth Science under the Government of India and it was developed by IIT, ज्याला आपण IIT म्हणू शकतो बट IITM म्हणतोय आपण याला, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे अँड ऑपरेशनलाइज्ड बाय इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. पुण्याची वेधशाळा जी आहे किंवा ज्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी म्हणतो IITM द्वारा, तर हे आपल्याला बघायला मिळेल यांनी विकसित केलेली आहे. आणि ऑपरेशनल कोणी केलेली आहे तर IMD ने केली, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने ही ऑपरेशनल केलेली आहे. याचं लक्ष्य काय आहे?
aims to monitor air quality, weather condition and provide forecast related to the air pollution level and weather. मुख्य कार्य काय आहे? एअर क्वालिटीची गुणवत्ता बघणं, वेदर कंडिशन्स बघणं आणि एक फोरकास्ट देणं, हवामानाचा अंदाज वर्तवणं की बाबा पोल्युशन लेवल किती आहे, वेदर कसं असणार आहे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी यातून दर्शवल्या जातील. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायला मिळेल. सफरच्या रिलेटेड तुम्हाला दिलेलं आहे. कोणत्या कोणत्या सिटीजमध्ये आहे? तर दिल्ली, पुणे, अहमदाबाद आणि मुंबईमध्ये आहे. दॅट्स इट. म्हणून आपल्याला प्रश्नाचं उत्तर जे आहे दिल्ली, कोणतं गेला? पहिला दिल्ली, पुणे, अहमदाबाद आणि मुंबई हा याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. ओके, मूव्हिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करा आणि विचारलेलं आहे की यातले बरोबर विधान कोणते कोणते आहेत, योग्य विधान कोणते ते विचारलेलं आहे. निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते आणि पर्वताच्या उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते. आता या दोन्ही विधानांच्या संदर्भामध्ये जर तुम्ही बघितलं तर करेक्ट आन्सर आहे ओनली बी. ओनली बी इज द करेक्ट आन्सर. आता हाय लॅटिट्यूड्सवर जर बघितलं इनकरेक्ट आहे. कारण का? हाय लॅटिट्यूड हे तुमचं क्लोजर टू पोल आहे, म्हणजे ध्रुवाजवळ आहे आणि ध्रुवाजवळ असल्यामुळे म्हणजे उच्च अक्षवृत्त ध्रुवीय बाजूकडे आले ना, मग ध्रुवीय बाजूकडे बघितलं तर लेस बायोडायव्हर्सिटी आहे निम्न अक्षवृत्तापेक्षा. बरोबर की नाही? की जे आपण बघतोय की हाय लॅटिट्यूड्स कडे दिलेले ग्रेटर, सो हे चुकीचं आहे. म्हणून आपल्याला हे चुकीचं दिसतंय. कारण ध्रुवाकडे जर तुम्ही गेले ना तर तिथे बायोडायव्हर्सिटी कमी आहे, कारण ऑलरेडी व्हेजिटेशनच कमी आहे. व्हेजिटेशन कमी आहे कारण आईस कॅप्स एरिया आहे पूर्णपणे. राईट. आता रिझन आपण बघितलं, द ट्रॉपिक्स सपोर्ट द ग्रेटर व्हरायटी ऑफ स्पीशीज. जसं विषुववृत्तीय बाजू आपण म्हणतो, विषुववृत्तीय बाजू म्हणजे लोअर लॅटिट्यूड लेवल. ठीक आहे, जी निम्न अक्षवृत्त आपण म्हणतो त्याला. मग इथे काय असते? कम्फर्टेबल क्लायमेट कंडिशन्स आहे. आणि बिकॉज ऑफ कम्फर्टेबल क्लायमेट कंडिशन, टेम्परेचर, ह्युमिडिटी अँड ऑल थिंग्स, यामुळे तुम्ही बघितलं तर तिथे जैवविविधता जास्त आहे, व्हेजिटेशन जास्त आहे. व्हेजिटेशन जास्त आहे, डायव्हर्सिटी, स्पीशीज, टाइप्स ऑफ स्पीशीज जास्त आहे, जीन डायव्हर्सिटी जास्त दिसेल, स्पीशीज डायव्हर्सिटी जास्त दिसेल. आणि बायोडायव्हर्सिटी जनरली ग्रेटर ॲट लोअर अल्टिट्यूड्स दॅन द हायर लोअर अल्टिट्यूड्स दॅन द हायर अल्टिट्यूड्स ऑन अ माउंटेन. हे विधान बरोबर आहे की वरच्या भागामध्ये डायव्हर्सिटी बघितली, बायोडायव्हर्सिटी डिक्रीज विथ अँड इन्क्रीज अल्टिट्यूड. जसजसं समुद्र सपाटीपासून तुम्ही वर जातात, जसं समुद्र सपाटीपासून तुम्ही वर जातात तसं त्या ठिकाणी, एक मिनिट, जसं समुद्र सपाटीपासून तुम्ही वर जातात त्याच पद्धतीने तुम्हाला बायोडायव्हर्सिटी डिक्रीज होताना दिसेल. ठीक आहे. आणि जसं तुम्ही वरतून खाली येणार, टू द सी लेवल जवळ येणार, समुद्र सपाटी जवळ येणार, तसं तुम्हाला बायोडायव्हर्सिटी इन्क्रीज होताना दिसेल. सो द सेकंड स्टेटमेंट, बायोडायव्हर्सिटी इज जनरली ग्रेटर ॲट अ लोअर अल्टिट्यूड दॅन द हायर अल्टिट्यूड ऑन अ माउंटेन. क्लिअर? ओके, सो आपल्याला दिसतंय ऑप्शन बी इज द करेक्ट पॉइंट. अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ अ एन्व्हायरमेंट की पॅरॉक्सी ॲसेटिल नायट्रेट खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो. कोणत्या दृष्टीतून आपल्याला पॅन तयार होताना दिसतो? सो यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे या प्रश्नाचं ते आपल्याला नायट्रोजन ऑक्साईड अँड हायड्रोकार्बन्स मधून दिसतो. पॅन काय आहे? ज्याला आपण म्हणतो ना पॅरॉक्सी ॲसेटिल नायट्रेट जो आहे हा काय आहे? सो आता यामध्ये पॅरॉक्सी ॲसेटाइल नायट्रेटचा संबंध बघा, हा काय असतोय? सो पॅन इज अ सेकंडरी पोल्युटंट. हा एक दुय्यम प्रदूषक म्हणू शकतो आपण, जो प्रदूषण करतोय, पोल्युटंट फॅक्टर आहे. फॉर्म इन द ॲटमॉस्फिअरिक ड्युरिंग द फोटोकेमिकल स्मॉग. फोटोकेमिकल स्मॉग फॉर्मेशन होताना आपल्याला हे दिसतं. मग हा फोटोकेमिकल स्मॉग कसा तयार होतो? पॅन इज क्रिएटेड व्हेन नायट्रोजन ऑक्साइड रिॲक्ट्स विथ द हायड्रोकार्बन्स. नायट्रोजन ऑक्साईडचं हायड्रोकार्बन सोबत रिॲक्शन होईल
कशामध्ये? इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट, सूर्यप्रकाशामध्ये. देन तुमचा तयार होत असतोय पॅरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट, आणि जो की एक हार्मफुल किंवा सेकंडरी पोल्युटंट सबस्टन्स आपण बघत असतो. म्हणून तुम्हाला काय विचारलेलं आहे? कोणत्या परिणामी किंवा कोणत्या क्रियेतून तयार होतो? सो ती क्रिया तुम्हाला या ठिकाणी समजली. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, आय होप या प्रकारे तुम्हाला जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट या संदर्भात 1 डिसेंबर रोजी झालेली आपली परीक्षा आहे, त्याचे ऑल एक्सपेक्टेड आन्सर्स आणि ऑल त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन हे मी प्रोव्हाइड केलेलं आहे, की जेणेकरून यावरून तुमचा अंदाज तुम्हाला बांधता येऊ शकेल. आय होप सो या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे प्रश्न मी जे तुम्हाला सांगितले ते एकदम योग्य प्रकारे तुम्हाला समजलेले असतील, याचा तुम्ही व्यवस्थित नक्कीच विचार करू शकता. सो ऑल ऑफ यू गाईज, थँक्स अ लॉट. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद.